हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम्स या देता येतात. या गव्हर्नमेंट एक्झाम्स दिल्यानंतर तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग मिळते, ही पोस्टिंग मिळाल्यानंतर तुमची सॅलरी किती असते, या ज्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत या गव्हर्नमेंट एक्झामचा पेपर पॅटर्न काय असतो हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या गव्हर्नमेंट एक्झामसाठी सिलेबस काय असतो हेही मी तुम्हाला सांगेल. बट सिलेबसची कम्प्लीट पीडीएफ जी आहे ही पीडीएफ तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. त्यामुळे जर तुमचा एम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याचा असेल किंवा तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल आणि त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जर करायचा असेल, तर त्या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही कोणती एक्झाम टार्गेट करू शकतात आणि त्यातून तुम्हाला कुठे पोस्टिंग मिळते. या सर्व डिटेल बघण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमचे कोणी मित्र जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये म्हणजेच भारत सरकारमध्ये आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट दोघही ठिकाणी जॉबचे असतात. त्यामुळे प्रिपरेशन करत असताना सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्यायची की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर जॉब तुम्हाला मिळाला तर तुमची पोस्टिंग ही भारतभर कुठेही होऊ शकते, आणि जर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जर जॉब मिळाला तर तुमची पोस्टिंग ही महाराष्ट्र स्टेटमध्ये होते. त्यामुळे लोकेशन पहिली गोष्ट विचारात घ्यायची की जॉब मिळाल्यानंतर मी पूर्ण भारतामध्ये कुठेही जॉब करण्यासाठी तयार आहे का, तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन हे करू शकता. मग कोणकोणत्या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. यामध्ये बऱ्याचशा इतरही गोष्टी आहेत की हाऊ टू यूज दिस गाईड, कुणासाठी ते युजफुल आहे वगैरे वगैरे. ही पीडीएफ तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून ती यूज करू शकता. मी फक्त ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या कव्हर करणार आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या. लेट्स स्टार्ट. जे काही तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे हा कॉमन सिलेबस जवळपास सर्वच एक्झामसाठी युजफुल असतो. आपण अगोदर एक्झाम्स कव्हर करणार आहोत, मग मी तुम्हाला बाकी गोष्टी एक्सप्लेन करेन. सो पहिले सेंट्रल गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपण कव्हर करणार आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज मधली सगळ्यात पहिली एक्झामिनेशन म्हणजे युपीएससी द्वारे कंडक्ट केली जाणारी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन, जिला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात ईएससी. जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलच्या डिग्री कंप्लीट करतात त्या विद्यार्थ्यांना ही एक्झामिनेशन देता येते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ची जी एक्झाम्स आहे युपीएससी द्वारे कंडक्ट केली जाणारी एक्झामिनेशन, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन कोण देऊ शकतं? बीई बीटेक इलेक्ट्रिकल कॅन्डिडेट्स. आणि यामधून ज्या मिळणाऱ्या पोस्ट आहेत ह्या ग्रुप ए म्हणजेच क्लास 1 आणि ग्रुप बी म्हणजे क्लास 2 च्या टेक्निकल पोस्ट या तुम्हाला मिळतात. ग्रुप बीच्या नाही, तर क्लास 1च्याच मोस्ट ऑफ द पोस्ट या एक्झामिनेशन मधून तुम्हाला मिळतात, युपीएससीच्या ईएससी एक्झामिनेशन मधून. कोण देऊ शकतं? इंजिनिअरिंग डिग्री इन रिलिव्हंट डिसिप्लिन. रिलिव्हंट डिसिप्लिन म्हणजे तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे आहे, या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधनं जर तुम्ही डिग्री करत असाल तर तुम्ही ही एक्झामिनेशन देऊ शकतात युपीएससीच्या नोटिफिकेशननुसार. आणि एज आणि नॅशनॅलिटी ते दरवर्षी जी नोटीस येते त्यामध्ये मेन्शन असतात. कोणत्या पोस्ट मिळतात तुम्हाला या एक्झाम मधून, कोणत्या पोस्ट मिळतात किंवा कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमची पोस्टिंग होते, हे जर सांगायचं जर झालं तर लक्षात घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये तुम्हाला पोस्ट मिळते. सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला पोस्ट मिळते. IRMS म्हणजे इंडियन रेल्वेमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळत असते. डिफेन्स एरोनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स सर्व्हिस आणि अदर लिस्टेड पोस्ट अंडर इलेक्ट्रिकल कॅटेगरी, म्हणजे ह्या काही एक्झाम्पल झाले डिपार्टमेंटचे, ईएससी मधून मिळणारे डिपार्टमेंट्स. यासोबत दरवर्षी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी येते त्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला पोस्ट कशामध्ये मिळेल. मग सिलेक्शन प्रोसिजर काय आहे युपीएससी मधनं? युपीएससीची ईएससी एक्झाम आहे, यामध्ये 3 स्टेज असतात. एक असते प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जी ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन असते, म्हणजे एमसीक्यूज इथे विचारले जातात. स्टेज 2 जी असते ही मेन्स आणि कन्व्हेन्शनल एक्झामिनेशन असते. कन्व्हेन्शनल एक्झामिनेशन म्हणजे काय, तर इथे तुम्हाला जसं तुम्ही सेमिस्टरचे पेपर लिहितात, डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहितात, न्यूमेरिकल सॉल्व्ह करतात, तसे पेपर्स असतात. तिसरी स्टेज असते पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजे इथे तुमचा इंटरव्ह्यू हा कंडक्ट केला जातो. या तिघ स्टेज मधनं तुमचं फायनल सिलेक्शन हे होत असतं आणि त्यानंतर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. मग हे जे 3 पेपर पॅटर्न आहे, या पेपर पॅटर्नचा सर काय पॅटर्न आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर बघा लक्षात घ्या. प्रिलिम्स ही एक्झाम जी आहे, या प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये 2 पेपर होतात.
पेपर 1 हा तुमचा 200 मार्क्सचा असतो आणि यासाठी तुम्हाला 2 तासांचा वेळ हा दिला जातो. यामध्ये तुमचं जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड हे विचारलं जातं. मग त्याचा सिलेबस डिटेल्ड काय असतो खाली तुम्हाला तो दिलेला आहे, तुम्ही तो नंतर पीडीएफ मधून रेफर करू शकता. जनरल स्टडीज मध्ये तुमचं इंजिनिअरिंग रिलेटेड म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड झालं, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स येऊन जातं, जनरल प्रिन्सिपल ऑफ डिझाईन येतात, एनर्जी एन्व्हायरमेंट रिलेटेड बेसिक गोष्टी येतात. या गोष्टी कव्हर होतात जनरल स्टडीज मध्ये. आणि इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड मध्ये तुमचं जे काही तुमचं लॉजिकल रिझनिंग असेल, अनालिटिकल ॲबिलिटी असेल, मॅथमॅटिक्स असेल, न्यूमेरिकल अनालिसिस असेल, या गोष्टी ह्या कव्हर होत असतात. सो लक्षात घ्या, तुमचा पेपर 1 जो आहे हा पेपर 1 तुमचा नॉन टेक्निकल, म्हणजे इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड गोष्टी नाहीयेत, आहेत टेक्निकलच गोष्टी बट इलेक्ट्रिकल रिलेटेड नाहीये. हा पेपर 200 मार्क्सचा आणि 2 तासांचा असेल. त्यानंतर प्रिलिम्सचाच पेपर 2 जो असतो, हा प्रिलिम्सचा पेपर 2 अगेन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. पेपर 2 मध्ये मात्र तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ज्या गोष्टी शिकतात, इंजिनिअरिंगचे 3 वर्ष सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरला जे सब्जेक्ट तुमचे असतात त्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. अगेन एमसीक्यू क्वेश्चन्स असतात. 300 मार्कचा हा पेपर 2 असतो आणि ऑब्जेक्टिव्ह असतो. एमसीक्यूज असतात. 3 तासांचा पेपर असतो. म्हणजे एकूण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही 200 अधिक 300 अशी तुमची 500 मार्कांची असते. त्यानंतर येते तुमची मेन्स एक्झामिनेशन. एकदा की तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय केलं की त्यानंतर असते मेन्स एक्झामिनेशन. मेन्स एक्झामिनेशन मध्येही तुम्हाला 2 पेपर असतात, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर 1 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर 2. म्हणजे अगेन तुम्ही सेकंड इयर ते लास्ट इयर पर्यंत जेवढे सब्जेक्ट शिकला त्या सब्जेक्टचं 2 पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात. आणि पहिल्या पार्टमध्ये काही सब्जेक्ट, दुसऱ्या पार्टमध्ये काही सब्जेक्ट, असे 2 पेपर असतात. एक पेपर हा 300 मार्कचा, असे टोटल 600 मार्कचा मेन्सचा पेपर असतो. आणि एका पेपरसाठी तुम्हाला 3 तासांचा वेळ असतो. कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे जशा तुम्ही सेमिस्टर एक्झाम्स देतात अगदी त्याच पद्धतीनं हे पेपर होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचं यामध्येही सिलेक्शन झालं तर त्यानंतर पर्सनॅलिटी म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जातो. इंटरव्ह्यूसाठी 200 मार्क्स असतात. अशा पद्धतीनं तुमचा टोटल पेपर जो आहे हा 500, प्रिलिम्स 600 आणि 200 म्हणजे तुमचा टोटल 1300 मार्क्सचा पेपर हा कंडक्ट केला जातो युपीएससी मध्ये, ईएससी मध्ये. एक स्टेज बाय स्टेज तुम्हाला सिलेक्शन मिळतं. इथे तुम्हाला जे काही मेन्शन केलेलं आहे की जनरल स्टडीज प्रिलिम्सचा पेपर 1 त्याचा सिलेबस काय आहे, त्यानंतर तुमचा प्रिलिम्सचा पेपर 2 आणि मेन्स या दोघांचाही सिलेबस सेम असतो. कारण पेपर 2 हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरती आहे प्रिलिम्सचा, आणि मेन्सचा जो पेपर आहे हे पेपर देखील तुमचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरती आहे. त्यामुळे त्यांचा सिलेबस सेम असेल, फक्त फरक एवढा असतो प्रिलिम्समध्ये एमसीक्यूज विचारतील, मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह विचारतील. त्याचाही सिलेबस नोट डाऊन केलेला आहे. हा सिलेबस तुम्ही नंतर पीडीएफ डाउनलोड करून रेफर करू शकता. ठीक आहे. इथे लिंक पण दिलेल्या आहेत तुम्हाला ऑफिशियल पेजच्या. नोटिफिकेशन कुठे येतं, प्रिव्हियस पेपर्स कुठे मिळतील, या सर्व लिंक वरनं तुम्ही त्या पीडीएफ डाउनलोड करू शकता. ही होती युपीएससी द्वारे कंडक्ट केली जाणारी ईएससी एक्झाम. यानंतर जी सेकंड एक्झामिनेशन असते, जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा दोघंही स्टुडंट देऊ शकतात. ती एक्झामिनेशन सेंट्रल गव्हर्नमेंटची जी असते, एसएससी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलची, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कंडक्ट केली जाणारी ज्युनियर इंजिनियरची एक्झामिनेशन कोण देऊ शकतं? डिप्लोमा आणि डिग्री दोघंही स्टुडंट ही एक्झामिनेशन देऊ शकतात. डिप्लोमा आणि डिग्री कशामध्ये? इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल, असेही विद्यार्थी देऊ शकतात. म्हणजे इलेक्ट्रिकलच्या अलाइड ज्या ब्रांचेस आहेत ते विद्यार्थी हे एक्झामिनेशन देऊ शकतात. पोस्टिंग कुठे होते तुमची? तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट जसं सीपीडब्ल्यूडी, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, बीआरओ, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, एमईएस, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, डीजीक्यूए, सीडब्ल्यूपीआरएस, आणि अजून जर त्या वर्षी एखाद्या डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी असेल तर ते डिपार्टमेंट देखील यामध्ये ऍड होतं. या डिपार्टमेंटमध्ये ऍज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून तुमची या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग ही होत असते. या एक्झामिनेशनची प्रोसिजर काय आहे? अगेन ऑनलाईन एक्झामिनेशन होते. पेपर 1 जी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, पेपर 2 ही देखील कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. म्हणजे इथे देखील 2 पेपर कंडक्ट होतात, बट इथे मात्र तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नसते. इथे दोघंही पेपर हे तुमचे एमसीक्यूज असतात. पेपर 1 जो आहे म्हणजे थोडक्यात प्रिलिम्स जी आहे ही तुमची जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल. याच्यात लक्षात घ्या, इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला 100 मार्क्स असतात आणि उरलेले 100 मार्क्स हे जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस साठी असतात. असा 200 मार्क्सचा पेपर 1 म्हणजे प्रिलिम्स एक्झाम असते. ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन असते
आणि कम्प्युटर बेस्ड असते. त्यानंतर तुमचं वाला पेपर 2 आहे, म्हणजे प्रिलिम्स मध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर त्यानंतर पेपर 2 असतो जनरल इंजिनिअरिंग, म्हणजे तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरती क्वेश्चन्स असतील मेन्स मध्ये. म्हणजे पेपर 2 मध्ये सगळे क्वेश्चन्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरती असतील. मार्क्स इथे तुम्हाला 300 असतील आणि तुम्हाला इथे देखील ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यूज असतील. इथे कुठल्याही प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर मग पेपर 1 चा सिलेबस डिटेल दिलेला आहे, पेपर 2 चाही खाली दिलेला आढळेल. प्रिलिम्स मेन्स क्वालिफाय झाले की इथे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जात नाही. इथे डिरेक्टली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केलं जातं, मेडिकल एक्झामिनेशन हे केलं जातं. एसएससी जेईच्या एक्झामिनेशन मध्ये इंटरव्ह्यू हा नसतो. मग पेपर 1 चा जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, जनरल अवेअरनेस मध्ये काय सिलेबस आहे ते टोटल दिलेलं आहे. जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल जिथे म्हटलेलं आहे त्याचा काय सिलेबस आहे ते देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. हा सिलेबस तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून रेफर करू शकतात. त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल लिंक्स देखील दिलेल्या आहे. एक्झामिनेशन पेज कुठे आहे, सिलेबस कुठे बघायला मिळेल आणि ऑफिशियल वेबसाईट काय आहे त्यांची, या तिघही लिंक्स या ठिकाणी दिलेल्या आहे. ही आहे एसएससी ची ज्युनियर इंजिनियर एक्झामिनेशन. त्यानंतर थर्ड एक्झामिनेशन जी देऊ शकतात. आता एक लक्षात घ्या, ज्या मागच्या 2 एक्झामिनेशन होत्या युपीएससी ची ईएससी आणि एसएससी जेई, या एक्झामिनेशन दरवर्षी येतात. दरवर्षी वॅकन्सीज येतात आणि दरवर्षी या एक्झामिनेशन होतात. आता ही जी एक्झाम आहे आरआरबी रेल्वेच्या रिक्रुटमेंट बोर्ड जी आहे, म्हणजे रेल्वे मधली जी एक्झामिनेशन आहे ज्युनियर इंजिनियरची, ही एक्झामिनेशन देखील आहे. बट ही दरवर्षी होतेच असं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही एक्झाम दरवर्षी होईलच असं नाही. म्हणून ज्या वर्षी वॅकन्सी येतील त्या वर्षी ही एक्झाम तुम्हाला देता येते. अगेन डिप्लोमा डिग्री स्टुडंट ही एक्झामिनेशन देऊ शकतात. इथे दिलेलं आहे थर्ड इयर डिप्लोमा ऑर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि अलाइड ब्रांचेस म्हणजे इलेक्ट्रिकल रिलेटेड ब्रांचेस देऊ शकतात. कुठे पोस्टिंग होते, ज्युनियर इंजिनियर म्हणून पोस्टिंग होते तुमची इंडियन रेल्वेज मध्ये. त्यानंतर काय आहे प्रोसिजर, अगेन एसएससी जेई सारखीच 2 स्टेजमध्ये होणारी एक्झामिनेशन, सीबीटी 1 आणि सीबीटी 2. सीबीटी 1 मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स यावरती क्वेश्चन्स विचारले जातील. इथे 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी असतील. 90 मिनिटांचा टाइम दिला जाईल. एकदा की तुमचं सीबीटी 1 मध्ये सिलेक्शन झालं की नंतर तुम्ही सीबीटी 2 देऊ शकतात. सीबीटी 2 मध्ये जनरल अवेअरनेस, फिजिक्स, केमिस्ट्री, कम्प्युटर, एन्व्हायरमेंट आणि टेक्निकल ॲबिलिटीज म्हणजे तुमचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातील. इथे 150 क्वेश्चन्स 150 मार्क्ससाठी असतील. 120 मिनिटांचा तुम्हाला वेळ दिला जाईल. त्यानंतर कुठलाही इंटरव्ह्यू नसेल, डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन हे तुमचं केलं जाईल. डिटेल्ड सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटच्या लिंक्स देखील दिलेल्या आहेत. ही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची कंडक्ट केली जाणारी एक्झामिनेशन आरआरबी ज्युनियर इंजिनियरची. यानंतर नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्झामिनेशन, ज्यामधून तुम्हाला मोस्ट ऑफ द ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब हा मिळतो पीएसयूज मध्ये, ती एक्झामिनेशन आहे तुमची गेट एक्झामिनेशन, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ही एक्झामिनेशन कुणाला देता येते, फक्त बीई आणि बीटेकच्या विद्यार्थ्यांना देता येते. थर्ड इयर आणि लास्ट इयरला तुम्हाला ही एक्झाम देता येते. फक्त यासाठी डिग्री असणं गरजेचं आहे. डिप्लोमा स्टुडंट ही एक्झाम देऊ शकत नाही. मग कुठे यांचे पोस्टिंग मिळते, इथे तुम्हाला जी पोस्ट मिळते ऍज अ इंजिनियर ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून, मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून, सायंटिफिक ऑफिसर म्हणून, कुठे पीएसयूज मध्ये. पीएसयूज म्हणजे काय असतात, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, ज्या कंपनीज आहेत बट ज्यामध्ये मेजर वाटा हा गव्हर्नमेंटचा आहे. जसं आयओसीएल झालं, ओएनजीसी झालं, या ज्या कंपनीज आहेत ह्या आहेत गव्हर्नमेंटच्या कंपनीज. यामध्ये मेजर वाटा कोणाचा आहे, गव्हर्नमेंटचा. या पीएसयूज मध्ये तुम्हाला पोस्ट मिळतात गेट या एकच एक्झामिनेशन मधून. मग खूप सारे पीएसयूज गेट एक्झाम मधूनच स्टुडंट्सला रिक्रूट करतात. म्हणजे एकच एक्झाम द्यायची आणि त्या एक्झामच्या बेसिसवर तुम्ही नंबर ऑफ पीएसयूज टार्गेट करू शकतात, कारण सिलेक्शन तुमचं या एक्झामिनेशन मधूनच होतं म्हणून. मग सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, यासाठी गेट स्कोर हा यूज केला जातो. गेट स्कोर नंतर तुमचं मेरिट लिस्ट लागते, त्यानंतर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केलं जातं. मग ही गेट एक्झामिनेशनचा पॅटर्न काय आहे, यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड विचारले जाते, ज्याला 15 मार्क्स असतात. क्वेश्चन कोणते असतात, एमसीक्यू असतात. एमसीक्यू म्हणजे एक क्वेश्चन असेल, 4 ऑप्शन, ह्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर एमएसक्यू देखील असतात. एमएसक्यू म्हणजे काय, मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन्स. म्हणजे इथे एक क्वेश्चन असतो आणि या एका क्वेश्चनचे 4 ऑप्शन असतात, बट या 4 ऑप्शन पैकी एकापेक्षा जास्त ऑप्शन हे करेक्ट असतात. म्हणजे 2 असू शकतात, 3 असू शकतात. तुम्हाला जेवढे करेक्ट ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर एनईटी देखील असतात, म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी टाइप क्वेश्चन्स.
इथे तुम्हाला ऑप्शन्स नसतील, न्यूमरिकल दिलेलं असेल. न्यूमरिकल सॉल्व्ह करून जे काही अँसर येईल ते तुम्हाला कीबोर्डच्या मदतीनं टाईप करून तिथे ते अँसर लिहायचं आहे. म्हणजे हे मिक्स्ड टाईपचे क्वेश्चन असतात. हे फिक्स नसतं की एमसीक्यू किती असतील, एमएसक्यू किती असतील, एनआयटी किती असतील. हे फिक्स नसतं, हे मिक्स टाईपमध्ये येऊन जातात. त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कोर सब्जेक्ट म्हणजे जनरल ॲप्टिट्यूडचे 15 मार्क्स होते. आता मॅथ्स प्लस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅथ्स तुमचं 10 ते 12 मार्क्सला येतं आणि उरलेलं तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरती मार्क्स येतात. असे टोटल 85 मार्क्स असतात. इथेही एमसीक्यू, एमएसक्यू, एनआयटी असतील. अशा प्रकारे टोटल पेपर हा 100 मार्कचा असतो आणि 3 तासांचा पेपर असतो. मग पीएसयू मध्ये काय असेल, पीएसयू स्टेजच्याही देखील म्हणजे तुमचं जे काही पीएसयू स्वतःच्या सेपरेट एक्झाम देखील कंडक्ट करतात, स्वतःच्या एक्झाम. जसं एचपीसीएल असेल, ते गेटमधून हायर करणार नाही तर स्वतःची एक्झाम कंडक्ट करतील. पण त्यांचा सिलेबस हा गेट एक्झाम सारखाच असतो. म्हणून तुम्ही गेटचं प्रिपरेशन केलं तर त्या पीएसयू एक्झामचंही प्रिपरेशन हे होऊन जातं. बट मोस्ट ऑफ द पीएसयूज हे गेट एक्झाम मधूनच रिक्रूट करतात आणि ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ही गेट एक्झामिनेशनच असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि गेट एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या बाकीच्या एक्झाम्सचं देखील प्रिपरेशन होऊनच जातं. मग गेट एक्झामचा डिटेल्ड सिलेबस तुम्हाला या ठिकाणी मी मेन्शन करून दिलेला आहे, विथड्रॉ करून दिलेला आहे. तुम्ही हा सिलेबस रेफर करू शकता. याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. त्यानंतर हा गेटचा सिलेबस आहे. गेटचे ऑफिशियल पेजेस देखील दिलेले आहे, त्याच्या लिंक दिलेला आहे. सिलेबस तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता त्याच्याही लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झामिनेशन जी असणार आहे, ती नेक्स्ट एक्झामिनेशन आता इथे तुम्हाला पुढे काय दिलेलं आहे, एक्झामिनेशन नाही दिलेलं आहे. आता मी हे जास्त एक्सप्लेन नाही करणार. जसं पॉवर ग्रिड आहे, पॉवर ग्रिड हे एक पीएसयू आहे. या पॉवर ग्रिड मध्ये इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा ट्रेनी म्हणून वॅकन्सीज ह्या येत असतात. इंजिनियर ट्रेनी जे आहे, हे इंजिनियर ट्रेनीची रिक्रुटमेंट अगेन गेट एक्झामिनेशन मधून होते. हा, डिप्लोमाचे जे स्टुडंट आहे, या डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी डिप्लोमा ट्रेनी म्हणून रिक्रुटमेंट येते आणि त्याची सेपरेट एक्झाम ही कंडक्ट केली जाते. लक्षात घ्या, तुम्ही डिग्री केल्यानंतर तुम्हाला इंजिनियर ट्रेनी ही पोस्ट मिळते आणि डिप्लोमा नंतर देखील तुम्ही एक्झाम देऊ शकता पॉवर ग्रिड मध्ये, जिथे तुम्हाला डिप्लोमा ट्रेनी पोस्ट मिळते आणि ही डिप्लोमा ट्रेनी पोस्टची सेपरेट एक्झाम होते. बट इंजिनियर ट्रेनीची रिक्रुटमेंट ही गेट एक्झामिनेशन मधूनच होते. इथे दिलेलं आहे खाली तुम्हाला, इंजिनियर ट्रेनी गेट एक्झामिनेशन मधून सिलेक्शन होईल. डिप्लोमा ट्रेनीची पार्ट 1 टेक्निकल, पार्ट 2 ऍप्टिट्यूड यांसारख्या पॅटर्न मध्ये, हा पॅटर्न जो आहे हा दरवर्षी व्हेरी करतो थोड्याफार प्रमाणामध्ये. ते काय म्हणतात त्याला, नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता. सो या 2 पोस्ट तुम्हाला पॉवर ग्रिड मध्ये मिळतात. त्याच्या ऑफिशियल साईटच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर अगेन सेम एनटीपीसी हे देखील एक पीएसयूच आहे. या एनटीपीसी मध्ये देखील इंजिनियर एक्झिक्युटिव्ह आणि डिप्लोमा ट्रेनी ह्या 2 पोस्ट तुम्हाला मिळतात. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो की इंजिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी जी पोस्ट आहे ही गेट मधूनच अगेन सिलेक्शन होतं. म्हणजे तुम्ही डिग्री करत असाल आणि गेट एक्झाम दिली तर सेपरेट एक्झाम द्यायची गरज नाही. डिप्लोमा ट्रेनीच्या सिलेक्शनसाठी मात्र ऑनलाईन एक्झामिनेशन होते. ते तुम्ही डिप्लोमा नंतर ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा ती देऊ शकतात. अगेन या वॅकन्सीज दरवर्षी डिपेंड करतात येतात की नाही, बट ऑलमोस्ट दरवर्षी या वॅकन्सीज येतातच. त्यानंतर त्याचे तुम्हाला ऑफिशियल पेजेसच्या लिंक दिलेल्या आहे. एनपीसीआयएल, इथे देखील एक्झिक्युटिव्ह ट्रेनी किंवा सायंटिफिक असिस्टंट हे रोल्स असतात. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी जे आहेत, हे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी तुम्हाला बीई बीटेक म्हणजे डिग्री नंतर इथे दिलेले आहे. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी गेट एक्झामिनेशन मधून, मी तुम्हाला सांगितलं पीएसयूज हे गेट एक्झाम मधूनच हायर करतात. सायंटिफिक असिस्टंट त्यासाठी ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाईल डिप्लोमाच्या बेसिसवरती. नेक्स्ट तुमचं पीएसयू आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. अगेन ही देखील एक्झामिनेशन, इथे देखील तुमचं सिलेक्शन गेट एक्झामिनेशन मधूनच होतं. मी पटपट का सांगतोय, कारण तुम्हाला या सर्वांसाठी फक्त एकच गेट एक्झाम द्यायची. फक्त पीएसयूज कोणते आहेत हे मी मेन्शन करून देतोय. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया इथे. त्यानंतर इस्रोमध्ये, इस्रो जे आहे इथे तुमचं सायंटिस्ट इंजिनियर म्हणून तुमचे सिलेक्शन होतं किंवा टेक्निकल असिस्टंट या 2 पोस्टसाठी असतं. फरक हा आहे, एक्सप्लेन करून देतो तुम्हाला, की जे सायंटिस्ट किंवा इंजिनियरची जी पोस्ट आहे यासाठी सेपरेट एक्झाम कंडक्ट करत असतं इस्रो. ती एक्झाम तुम्ही देऊ शकतात. पेपर पॅटर्न हा दरवर्षी व्हेरी करू शकतो.
ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा येईल त्यावरती ते डिपेंड करतं. टेक्निकल असिस्टंटची जी पोस्ट आहे ही डिप्लोमा लेवलची पोस्ट आहे. डिप्लोमा नंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता, बट डिपेंड करतं व्हॅकन्सीज कधी येतील, कारण ह्या व्हॅकन्सीज दरवर्षी येतातच असं नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे डीआरडीओ मध्ये. अगेन सिमिलर, डीआरडीओ मध्ये सायंटिस्ट बी ची जी पोस्ट आहे ही गेटच्या स्कोअरवरती देऊ होऊ शकते, किंवा कधी कधी ते स्वतःची एक्झाम कंडक्ट करतात. त्यानंतर एसटीए बी म्हणून तुम्हाला एक पोस्ट मिळते. ही तुमची सेपरेट एक्झाम कंडक्ट केल्यानंतर, आणि टेक्निशियनची जी पोस्ट असते ही तुम्ही डिप्लोमाच्या बेसिसवरती किंवा आयटीआयच्या बेसिसवरती, हे गरजेचं नाही आपल्याला आयटीआयची पोस्ट, बट डिप्लोमाच्या बेसिसवर ही एक्झाम देऊ शकतात डीआरडीओ मध्ये. त्यानंतर ही एक महत्वाची गोष्ट, बार्क ही दरवर्षी येणारी वॅकन्सी आहे. बार्क मध्ये सायंटिफिक असिस्टंटची, बार्क मध्ये सायंटिफिक असिस्टंटची जी वॅकन्सी आहे ती दरवर्षी येते. ती जी एक्झाम आहे, सिलेक्शन कसं होतं, ओसीएस आणि डीजीएफएस नावाचे दोन कोर्स असतात. म्हणजे तुमचं एकदा सिलेक्शन झालं की तुम्हाला 2 वर्षाचं कोर्स करावा लागतो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये. हा जो कोर्स आहे यासाठीच्या कोर्सचं नाव ओसीएस आणि डीजीएफएस असे नाव आहे. इथे तुमचं सिलेक्शन हे ऑनलाईन एक्झाम देखील होते, म्हणजे एक्झाम पण ते कंडक्ट करतात आणि गेटमधून पण घेतात. म्हणजे तुमचा गेटचा स्कोर बाय चान्स कमी आला तर तुमच्याकडे अजून एक ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही त्यांची एक्झाम पण देऊ शकतात. ही देखील डिग्री लेवलची एक्झाम असते, म्हणजे तुमच्यासाठी इथे डिग्री कंप्लीट असणं गरजेचं असतं. आणि जर सायंटिफिक असिस्टंट ट्रेनीची पोस्ट आली, ही डिप्लोमा लेवलची असते, ही दरवर्षी नाही येत. मग ओसीएस आणि डीजीएफएस हे दरवर्षी येणारी वॅकन्सी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बाकीच्या पीएसयूज आहे, जसं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS, इथेही गेट मधनं हायरिंग केली जाते, इथे दिलेलं आहे. हे पीएसयूज मी मेन्शन करून देतो. त्यानंतर युपीएससीच्या अदर सेंट्रल पोस्ट कधी कधी निघतात, ह्या दरवर्षी नाही येत, दरवर्षी न येणाऱ्या एक्झाम आहे. इथे देखील डिग्रीच्या बेसिसवरती तुमची शॉर्टलिंग लिस्टिंग केली जाते. इथे देखील सेपरेट एक्झामिनेशन किंवा ईएससी मधनं एक्झाम ही घेतली जाते. थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आपण कव्हर केल्या. यामध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला ज्या प्रिपरेशन करायच्या आहेत त्या एक्झाम आहे युपीएससीची ईएससी एक्झाम, त्यानंतर एसएससी जेई, आरआरबी जेई आणि गेट एक्झामिनेशन. या 4 एक्झामिनेशन आहेत ज्या तुम्ही प्रिपेअर करू शकता. गेट एक्झामिनेशन मधून नंबर ऑफ पीएसयूच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या ओपन होतात, त्यासाठी सेपरेट प्रिपरेशन करायची गरज पडत नाही. इस्रो, डीआरडीओ, बार्क हे जरी सेपरेट एक्झाम कंडक्ट करत असले तरी त्यांचा सिलेबस गेट एक्झाम सारखाच असतो, त्यामुळे सेपरेट अभ्यास करायची तिथे गरज नाही. म्हणून लक्षात काय ठेवायच्या, 4 मोठ्या एक्झाम, युपीएससीची ईएससी एक्झामिनेशन, मग ते तुम्ही ठरवायचंय, एसएससी जेईची एक्झामिनेशन, त्यानंतर गेट एक्झामिनेशन. या मोस्ट इम्पॉर्टंट. आरआरबी जेई जरी असली तरी आरआरबी जेईचा सिलेबस हा थोडासा नॉन टेक्निकल असतो, आणि जो टेक्निकल असतो तो एसएससी जेई सारखाच असतो. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या 3 मोठ्या एक्झाम आहेत ज्या तुम्हाला टार्गेट करायच्या आहेत. एसएससी जेई तुम्ही डिप्लोमा नंतरही देऊ शकतात. ईएससी आणि गेट देण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं असतं. यांचं प्रिपरेशन केलं तर बाकी एक्झामचं प्रिपरेशन हे ऑटोमॅटिकली होऊनच जातं. हे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन. त्यानंतर आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा असेल तर कोणकोणत्या एक्झाम्स आहेत, तर जशी युपीएससीची इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे, अगदी तशीच एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, याला म्हणतात EMES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. जसं युपीएससीची ईएससी होती तशी एमपीएससीची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे, दरवर्षी होणारी एक्झामिनेशन. ही एक्झामिनेशन तुम्हाला डिग्रीला असताना लास्ट इयरला किंवा डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ही एक्झामिनेशन देता येते. पोस्ट कोणत्या मिळतात, महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये, मग ते पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असेल, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, इथे असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट या तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये मिळत असतात. सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, सिलेक्शन प्रोसिजर मध्ये तुमची प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि इंटरव्ह्यू असतो. प्रिलिम्स एक्झामिनेशन तुमची 200 मार्कची असते, ती ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन असते. त्याचा सिलेबस तुम्हाला खाली डिटेलमध्ये मिळून जाईल. मेन्स एक्झामिनेशन तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन असते, म्हणजे इथे तुम्हाला इथे चुकीचं आहे, हे ऑब्जेक्टिव्ह नेचर नाहीये, हे खाली येऊन जाईल. आता हा जो पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्ह नेचरचा हा चेंज झालेला आहे, हे थोडं जुनं आहे म्हणून. बट ऑब्जेक्टिव्ह नेचर आता पेपरचं नसतं, आता तुमचं डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला सेमिस्टर सारखा पेपर लिहायचा आहे, खाली ते येऊन जाईल डिटेलमध्ये. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर पण 200 मार्कचा, पेपर 2 200 मार्कचा असतो. त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा 50 मार्कचा असतो. लक्षात घ्या, मेन्सचा जो पेपर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही. त्यानंतर
इथे तुम्हाला मग डिटेलमध्ये सिलेबस दिलाय. प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. दोघांचा सिलेबस तुम्हाला इथे मिळून जाईल. पेपर 1चा सिलेबस, पेपर 2चा सिलेबस. मेन्स एक्झामिनेशन हे इथे दिलेलं आहे बघा. वस्तू जे आहे तुमचं, पेपर 1 200 मार्कचा, पेपर 2 तुमचा 200 मार्कचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, हे इथे जुनं आहे म्हणून सॉरी, हे प्रिलिम्स, सॉरी सॉरी सॉरी, हे प्रिलिम्सच आहे. इकडे प्रिलिम्सचा सिलेबस इंग्लिशमध्ये मेन्शन आहे, इकडे फक्त मराठीमध्ये मेन्शन आहे. तेच म्हटलं, हे मराठीमध्ये मेन्शन आहे प्रिलिम्सचाच. प्रिलिम्सचा पेपर जो आहे हा तुमचा एमसीक्यू पेपरच असतो, इथे दिलेला आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप. त्यानंतर मेन्स जो आहे, हा मेन्सचा पेपर इथे तुम्हाला दिलेला आहे. जो मेन्सचा पेपर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर 1, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर 2, 200 मार्क 200 मार्क. डिस्क्रिप्टिव्ह असतो, 3 तासांचा वेळ तुम्हाला प्रत्येक पेपरला मिळतो. सिलेबस इथे मेन्शन आहे, ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, हे आहे एमपीएससी एक्झामिनेशन. त्यानंतर यानंतर यानंतरच्या ज्या एक्झामिनेशन, म्हणजे महाराष्ट्र स्टेटची मेन एक्झामिनेशन आहे एमपीएससी एक्झामिनेशन. यानंतरच्या ज्या काही एक्झामिनेशन आहे, ह्या एक्झामिनेशन दरवर्षी होतात असं नाही. हे डिपेंड करतं वॅकन्सीज आहेत की नाही. बट येस, प्रिपरेशन जर करून ठेवलं, जेव्हा वॅकन्सीज आल्यात तेव्हा तुम्ही हे एक्झामिनेशन देऊ शकता. मग कुठे कुठे होतात? एमएससी डीसीएल जे आहे, महाडिस्कॉम जे आहे, इथे तुम्ही या एक्झामिनेशन देऊ शकतात. डिप्लोमाच्या बेसिसवरती कधी पोस्ट निघतील, कधी डिग्रीच्या बेसिसवरती निघतील. मग ते डिपेंड करतं. एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे, असिस्टंट इंजिनियरची पोस्ट आहे, की ट्रेनीची पोस्ट आहे, त्यावरती डिपेंड करतं की डिप्लोमा स्टुडंट देऊ शकतात, डिग्री स्टुडंट देऊ शकतात. हे दरवर्षी निघणाऱ्या वॅकन्सीज वरती डिपेंड करतं. फक्त कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आहे ते मी मेन्शन करतोय. ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाते, त्याचा सिलेबस देखील दरवर्षी जेव्हा वॅकन्सीज डिक्लेअर होतील तेव्हा तुम्ही त्या एक्झाम्स देऊ शकता. त्याचं तुम्हाला पेजेस देऊन दिलेले आहे की कुठे चेक करायचं, हे चेक करत राहायचं. त्यानंतर महाट्रान्सकोमध्ये अगेन सिमिलर, डिपेंड करतं वॅकन्सीज कोणत्या निघाल्या. त्यानंतर महाजेनको मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब असतो. महाजेनको हे एक इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे. त्यानंतर नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, महामेट्रो यांसारख्या ठिकाणी डिग्री डिप्लोमा स्टुडंटला जॉब असतो. बट अगेन ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे तर डिप्लोमा स्टुडंट अलाउड असतील. जर असिस्टंट इंजिनियर असेल तर डिग्रीचे स्टुडंट अलाउड असतील. आणि ते डिपेंड करतं वॅकन्सीज दरवर्षी निघतात की नाही. एमपीएससीच्या दरवर्षी येतात, बाकीच्या ह्या येणार नाहीत दरवर्षी. एमएमआरडीए आहे, एमएमएमओसीएल आहे, मुंबई मेट्रो इलेक्ट्रिकल आहे, ई&एम पोस्ट आहेत. इथे देखील तुम्हाला वॅकन्सीज मिळतील, पण दरवर्षी नाही. एमएमआरडीएची ह्या वर्षी वॅकन्सी ही आली होती. त्यानंतर बीएमसी, जसं बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जेवढ्या पण म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे महाराष्ट्र स्टेटमधल्या मोठ्या मोठ्या, मग नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ह्या ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, इथे ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट मिळतात, त्या डिप्लोमा डिग्रीच्या बेसिसवरती असतात. इथे देऊन दिलेलं आहे तुम्हाला. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, पुणे, अजूनही बऱ्याचशा असतात. याच्या ऑफिशियल वेबसाईट मी काही म्युन्सिपलच्या दिलेल्या आहे, बट ऑनलाईन चेक करत राहायचं. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथेही मी कंटिन्युअस अपडेट शेअर करत असतो. इंस्टाग्रामला जॉईन नसाल तर ते इंस्टाग्रामवरती फॉलो करा, तिथेही मी या कंटिन्युअस अपडेट शेअर करत असतो की वॅकन्सीज कधी आल्या. या वॅकन्सीज दरवर्षी येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ते चेक करावं लागतं, बट अभ्यास मात्र कम्प्लीट करून ठेवावा लागतो. त्यानंतर सिडको, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियरची पोस्ट ही डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम मधनं होते, ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली जाते. या सर्व डिपार्टमेंट असतील. बेस्ट आहे, एमएसआरटीसी आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये एज्युकेटर किंवा टेक्निकल जे तुमचं ऍज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही जाऊ शकता टीचिंगच्या फील्डमध्ये. एमपीएससी त्याची एक्झामिनेशन कंडक्ट करतात टीचिंगसाठीची. मग पोस्ट वाईज सॅलरी तुम्हाला दिलेली आहे, सॅलरी टेबल. युपीएससी नंतर जी सॅलरी मिळते तुम्हाला, इन हँड सॅलरी जी आहे ती 95,000 प्लस. सिटीवरती डिपेंड करतं तुमचा एचआरए डीआरए. हा बेसिक पे आहे, त्यामध्ये एचआरए डीआरए वगैरे अलो करून तुम्हाला 95,000 म्हणजे 1,00,000पर्यंत सॅलरी मिळते. एसएससी जेई मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला 60 ते 70 हजारापर्यंत त्या सिटीवरती सॅलरी मिळते. आरआरबी जेई मध्ये जर सिलेक्शन झालं तर तुमचं मला 50 ते 55 हजारपर्यंत सॅलरी मिळते. हा, गेट मधनं पीएसयूज मधनं मिळणारी सॅलरी ही सगळ्यात जास्त असते, तुम्हाला 1,00,000पेक्षा अधिक सॅलरी मिळते. काही काही ठिकाणी 1,50,000पर्यंत मिळते. तुमचं सीटीसी म्हणजे पॅकेज जे आहे ते 16 ते 18 लाखांचं पॅकेज मिळतं. हे बघा इथे दिलेलं आहे. पीएसयूज मध्ये तुम्हाला चांगली सॅलरी मिळते. जे तुमचं एनपीसीआयआयएल आहे हे 1,10,000पर्यंत देतं. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया तुम्हाला 95,000पर्यंत देतं. इस्रो, डीआरडीओ इथे 1,00,000 प्लस असते. पीएसयूज मध्ये सॅलरी ही जास्त असते.
त्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये एमपीएससी मधनं तुमचं सिलेक्शन झालं तर 55 ते 90 हजारापर्यंत तुम्हाला क्लास 1 ची पोस्ट मिळाली की क्लास 2 ची पोस्ट मिळाली. त्यानंतर तुम्ही कोणत्या सिटीत नोकरी करताय त्यावरती डिपेंडंट सॅलरी व्हेरी करते. मग बाकी डिपार्टमेंट मधल्या सॅलरी देखील इथे मेन्शन तुम्हाला करून दिलेले आहेत. सॅलरी फिगर व्हेरी करतात डीए आणि एचआरए नुसार. मग हे जे होत्या या टोटल एक्झामिनेशनचे ऑफिशियल सोर्सेस तुम्हाला इथे नोट डाऊन करून दिलेले आहेत. या सर्व एक्झामिनेशन तुम्ही आफ्टर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग देऊ शकतात महाराष्ट्र स्टेटमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या एक्झामिनेशनचा टेक्निकल सिलेबस हा सेम असतो. म्हणजे थर्ड इयर, लास्ट इयर आणि सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंगला ज्या गोष्टी तुम्ही शिकतात त्यावरतीच डिपेंडंट हा सिलेबस असतो. त्यामुळे तुम्हाला डिग्रीला जे शिकताय तेच पेपरमध्ये द्यायचंय. बाकी हिस्ट्री, जॉग्राफीचं थोडंफार प्रिपरेशन करावं लागतं एमपीएससी वगैरे द्यायची असेल तर. त्याचं डिटेल्ड सिलेबसची ही पीडीएफ तुम्हाला मिळूनच जाईल. त्यामुळे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं असेल तर ही पीडीएफ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे. या पीडीएफची जी काही तुम्हाला लिंक आहे ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते सगळे डाऊट सॉल्व्ह करण्याचा ट्राय करेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, डिग्रीमध्ये करिअर कोणत्या क्षेत्रात केलं पाहिजे या सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला देखील आज फॉलो करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे देखील मेन्शन करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.